इसवी सन पूर्व 100च्या दशकात राजा विक्रमादित्यच्या माध्यमातून उभारलेले राम मंदिर 1527 मध्ये बाबरच्या माध्यमातून पाडलं गेलं। त्यानंतर मंदिरासाठी अविरतपणे संघर्ष सुरूच होता, ज्याचा निकाल 2019 मध्ये लागला। मंदिर आणि मशीद या दोन वास्तूंमध्ये असलेली लढाई ही जवळजवळ 492 वर्ष चालली। ज्या देवाला आपण साऱ्या ब्रह्मांडाचा निर्माता असं म्हणतो, त्या देवाला या देशात विराजमान होण्यासाठी संविधानिक बाजू भक्कमपणे मांडून लोकशाहीत न्यायालयीन निकाल हाताशी घेऊन नंतर विराजमान व्हावं लागलं। त्याच रामाला न्यायालयीन कक्षात खटला जाण्याआधी ढाल आणि तलवारी यांच्याशी सुद्धा सामना करावा लागला। राम जन्मभूमी मुक्त व्हावी म्हणून 76 लढाया लढल्या गेल्या। बाबर जेव्हा भारतात आक्रमण करून आला त्यावेळेस 1526 मध्ये मेवाडचा राणा संग्राम सिंह याच्याशी लढाई झाली। त्यात त्याला हार मानावी लागली आणि हेच कारण ठरलं राम मंदिर पाडून मशीद बांधण्याचं। या युद्धातून मार खाऊन परत येत असताना त्याला अयोध्या नगरी लागली आणि त्याची नजर अयोध्येच्या श्री राम मंदिरावर पडली। त्यावेळेस राम मंदिरात श्यामानंद नावाचे एक साधू मंदिराची पूर्ण व्यवस्था बघत होते आणि त्या श्यामानंद साधूंच्या सोबत ख्वाजा अब्बास मुसा अशिकान आणि जलाल शाह हे दोन मुस्लिम फकीर त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या सोबत राहत होते। बाबर जेव्हा अयोध्येला आला तेव्हा या दोघांनी बाबरची भेट घेतली आणि मंदिर पाडून मशीद बांधण्याची ईर्ष्या उत्पन्न केली। परंतु यावर विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी आधी राणा संग्राम सिंह यांना मैदानात हरवावं लागेल याची जाणीव बाबरला झाली। म्हणून त्यानंतर पूर्ण तयारीनिशी राणा संग्राम सिंह यांच्यावरती आक्रमण केले। राणा संग्राम सिंह यांची पिछेहाट झाली। आपल्याला हा विजय राम मंदिराचे साधू श्यामानंद यांचे शिष्य ख्वाजा अब्बास मुसा अशिकान आणि जलाल शाह यांच्या आशीर्वादाने मिळाली, म्हणून बाबरने आपला सेनापती मीर बाकीरवर अयोध्येची जबाबदारी दिली। आता अयोध्या मंदिराचा बचाव करणं शक्य नाही हे बघून श्यामानंदांनी मंदिरातील सुंदर काळ्या दगडात कोरलेली श्री रामचंद्रांची मूर्ती शरयू नदीला अर्पण केली आणि ते अज्ञातवासात निघून गेले। बाबरच्या आज्ञेचे पालन करून मीर बाकीरने 23 मार्च 1528 रोजी मंदिर पाडून मशिदीचे बांधकाम सुरू केले। 1528 ते 29च्या कालावधीत मशिदीचे काम पूर्ण झाले। राम मंदिराचे 14 काळ्या दगडांचे कोरीव खांब मशीद बांधकामासाठी वापरले गेले आणि असेच 2 खांब ख्वाजा अब्बास मुसा अशिकान कबरीच्या बांधकामातही वापरले गेले। खरं तर इतक्या सहजपणे मीर बाकीरला अयोध्या मिळाली नव्हती। त्याला त्याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। भिटीचे महताब सिंग यांनी 80,000 सैन्य गोळा केले। त्यांच्याशी मीर बाकीरला सामना करावा लागला। मशिदीचे बांधकाम सुरू असताना सुद्धा दिवसभर जे बांधकाम व्हायचं ते रात्री हिंदू लोक पाडून जात, असं पुन्हा पुन्हा होऊ लागलं। या वादाला मीर बाकीर कंटाळला। त्याने सर्व परिस्थिती बाबरला कळवली। बाबरने तो अनुभव घेतला आणि त्यानंतर बाबरने हिंदू साधू आणि मुस्लिम फकीरांची एक बैठक बोलावली आणि समझौता असा झाला की मशिदीचे नाव सीता की रसोई असं ठेवायचं। त्याचप्रमाणे मंदिराभोवती प्रदक्षिणेचा मार्ग पूर्ववत ठेवायचा आणि घुमटाच्या दारात लाकडे लावायची, बाजूला मिनार लावायचे नाहीत। हिंदू साधू संतांना त्या वास्तूत पूजा अर्चा करण्याची परवानगी द्यायची। तुजुक बाबरी या बाबरच्या आत्मवृत्तामध्ये हा प्रसंग स्वतः बाबरने वर्णन करून ठेवलाय। अयोध्यापासून 6 मैल अंतरावर असलेल्या सनेथी गावाचे देवादीन पांडे यांनी 70,000ची फौज उभी केली आणि 3 जून 1528 ला देवादीनच्या फौजेने मीर बाकीरच्या फौजेवर अचानक झडप घातली। स्वतः बाबरने लिहून ठेवलंय की एकट्या देवादीन पांडे यांनी 700 मुस्लिम योद्धे मारले होते। एका महिलेनं राम मंदिरासाठी बाबरीच्या विरोधात लढा उभा केला। अयोध्येपासून 60-70 मैलावर हसवर रियासतीचे राणा रणविजय आणि त्यांची पत्नी जयराज कुमारी यांनी लढा उभा केला। आनंद संप्रदायाचे प्रमुख स्वामी महेश्वरानंद आणि इतर आखाड्यांच्या साधू संतांनी, वैराग्यांनी, अनुयायींनी हातात शस्त्रे धरली। त्यात नागा गौराक्ष, निर्मोही, निर्वाणी या आखाड्यांचाही सहभाग होता। तर जयराज कुमारी यांनी स्वतः 3000 महिलांची एक पलटण उभी केली। सन 1529 ला ऐन ईदच्या दिवशी राणा रणविजय आपल्या या सैन्यासह मीर बाकीरच्या छावणीवर तुटून पडले आणि त्यांनी अयोध्येवरती विजय मिळवला। मात्र हा विजय 15 दिवसच टिकला,
कारण तोवर दिल्लीहून नव्या दमाची फौज आली होती। या युद्धात राणा रणविजय यांना हौतात्म्य प्राप्त झाले। मात्र यानंतर सुद्धा राणी जयराजकुमारी हिने लढा सुरूच ठेवला। 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला, मात्र त्यानंतरही राणीनं आपला धडाका सुरूच ठेवला। वेळी केव्हाही या सर्व महिला मीर बाकीरच्या सैन्यांवरती तुटून पडायच्या। बाबर नंतर आलेल्या हुमायूनच्या कारकिर्दीत सुद्धा या जयराज राणीनं 10 मोठ्या लढाया केल्या। हुमायूनच्या पुत्राने म्हणजे अकबरने आपल्या अकबरीमधील लिखाणात उल्लेख केलाय की राणीनं आपल्या 3000 स्त्री सेनेसह जो अखेरचा हल्ला केला त्यात ती विजयी सुद्धा झाली आणि तिने बाबरीवर ताबा मिळवला। मात्र त्यानंतरच्या शाही फौजेच्या हल्ल्यात राणी रणांगणात मरण पावली। एका हिंदू महिलेनं राम जन्मभूमी वाचावी यासाठी उभा केलेला हा लढा खरंच अभिमानास्पद आहे। अकबर बादशाहच्या काळात सुद्धा 20 वेळा राम जन्मभूमी मुक्तीचे प्रयत्न झाले। दक्षिणेतील कोइंबतूर मधून आलेल्या स्वामी बलरामचार्य यांनी हा लढा दिला। मात्र या सततच्या लढ्यामुळे अकबर जेरीस आला। मात्र या सततच्या लढ्यांना आळा बसावा म्हणून अकबरने एक युक्ती शोधली की मशिदीत एक चबुतरा बांधून त्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास परवानगी दिली आणि तेथे हिंदूंनी पूजापाठ करावा आणि त्यात कुठलाही अडथळा आणू नये असा फतवाही निघाला। आणि अकबरने केलेली ही तडजोड पुढे जहांगीर आणि शहाजहान यांच्या कारकिर्दीत देखील चालूच होती। यानंतर मुघल सल्तनतची गादी आली औरंगजेबाकडे। औरंगजेबाने लागलीच अयोध्येवरती विजय मिळवण्यासाठी आपले सैन्य रवाना केले। मात्र या फौजेला शरयू नदी ओलांडतानाच बाबा वैष्णवदास यांच्या सैन्याकडून जलसमाधी मिळाली। औरंगजेबचा पहिला प्रयत्न हा निष्फळ ठरला। औरंगजेबाने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली दुसरी फौज पाठवली आणि त्यावेळेस बाबा वैष्णवदास यांनी रणझुंजार गुरु गोबिंद सिंग यांच्याकडे मदत मागितली। गुरु गोबिंद सिंग सुद्धा एका हाकेवर धावत आले आणि त्यांनी पहिला घाव घातला तो मोगली फौज अयोध्येपासून 25 किलोमीटर रुदाली या गावी असताना। पुन्हा दुसरा तडाखा बसला 10 किलोमीटर दूर असलेल्या सदतगंज गावात गुरु गोबिंद सिंग यांच्या फौजेनं सय्यद हसनच्या फौजेला बेदम चोप दिला। तसा हा मोगल सेनापती सय्यद हसन अयोध्येच्या दिशेने पळाला। बाबा वैष्णवदासांच्या चिमटाधारी साधूंनी त्याला आणि त्याच्या फौजेलाही यमसदनाला धाडलं। म्हणजे औरंगजेबाने फौज पाठवावी आणि बाबा वैष्णवदासांनी त्याचे परिपत्य करावे असे 3दा झाले। हे खुद्द आलमगीर नाम्यात पान क्रमांक 623 वर आहे। यानंतर संतापलेल्या औरंगजेबाला स्वतःचे सिंहासन सोडावं लागलं। सन 1664 मध्ये तो स्वतः विशाल सैन्य घेऊन अयोध्येवर चालून आला। याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची सुरत लुटून बदसुरत केली होती आणि थेट औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याला आव्हान केले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध थेट मुघल साम्राज्याशी आहे यावर मुघलांची शिक्कामोर्तब झाली। औरंगजेबाने येतानाच 10,000 सैन्य पराभूत केले। राम मंदिरासह राम चबुतराही औरंगजेबाने उद्ध्वस्त केला। या अयोध्येवर सर्वात जास्त म्हणजे औरंगजेबाने 30 वेळा लढाई केली। वेळोवेळी जय आणि पराजय त्याला मिळत गेला। मात्र अयोध्येच्या अस्तित्वाची लढाई ही सुरूच होती। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीतील बादशाही खिळखिळी झाली होती। अयोध्येवर आता नवाब यांची सत्ता चालू लागली। बुरहान उल मुल्क सादत अली खान हा 1707 ला पहिला नवाब झाला। तेव्हाही लढा सुरूच होता। दुसरा नवाब सफदरजंग याच्या कारकिर्दीत 1751 साली मल्हारराव होळकर सफदरजंगच्या निमंत्रणावरून पठाण यांचा पराभव करण्यासाठी आले। पठाणांचा पराभव केल्यानंतर होळकरांनी अयोध्या, काशी आणि प्रयागचे हस्तांतरण करण्यासंबंधी नवाबला विनंती केली। 1756 साली अयोध्येचा तिसरा नवाब शुजाउद्दौला यांनी अफगाणच्या आक्रमणाविरुद्ध मराठ्यांकडून मदत मागितली। त्या बदल्यात मराठ्यांच्या वकिलांनी अयोध्येसह 3 पवित्र स्थळ हस्तांतर करण्याचा करार केला होता। 23 फेब्रुवारी 1759 साली नानासाहेब पेशव्यांनी आपले सरदार दत्ताजी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख आहे की शुजाउद्दौला राघोबास बनारस व अयोध्या देण्याचे कबूल केले आहे। शुजाउद्दौला नंतर नवाब सादत अलीची सत्ता होती। 1763 ते 1814 या कालावधीत 5 वेळा आक्रमणे झाली।
अमेठीचे राजे गुरुदत्त सिंह आणि पिपरा येथील राजकुमार सिंह यांनीही युद्ध केली। या वारंवार होणाऱ्या आक्रमणामुळे नवाबने पुन्हा एकदा अकबरच्या धर्तीवर केलेला करार केला की हिंदूंना पूजेसाठी आणि मुस्लिमांना नमाज पढण्यासाठी अनुमती दिली, परंतु जमीन आणि जागा हिंदूंच्या मालकीची झालीच नाही। त्यानंतर नवाब सहादत अलीच्या मृत्यूनंतर नसीरुद्दीन अयोध्येचा नवाब झाला। 1814 ते 1837 च्या काळात 3 लढाया झाल्या। पहिल्या 2 लढाईत अपयश आलं, मात्र तिसऱ्या लढाईत शाही सेनेच्या पुढे माघार घेताना हनुमानगडीपर्यंत सैन्य मागे हटल्यानंतर चिमटाधारी साधूंनी प्रखर हल्ला केला आणि त्यात शाही सेना उद्ध्वस्त केली। राम जन्मभूमी मुक्त झाली, पण ती पुन्हा काही काळापुरतीच। शेवटचे नवाब वाजिद अली शहादत धर्मांध मुस्लिम नव्हता, पण त्याच्या कारकिर्दीत सुद्धा 2 आक्रमणे झाली। अयोध्येतील हनुमानगडीचे महंत बाबा उद्धवदास आणि श्रीराम चरणदास यांच्या नेतृत्वाखाली याच वेळी गुलाम हुसेनने सुन्नी मुस्लिमांना भडकवले की हिंदूंनी औरंगजेबांनी बांधलेली मशीद पाडून टाकली। भडकलेल्या मुस्लिमांनी गडीवर हल्ला केला, त्यात मुस्लिम मारले गेले। त्यांना एका कब्रिस्तानात दफन करून त्याचं नाव गंजे शहीदान असं ठेवलं गेलं। यानंतर राजकुमार जयसिंग यांनी लढा उभा केला। नवाबने त्याला दरबारात बोलवून समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न निष्फळ ठरला। नवाबने या प्रकरणाचा गंभीरतापूर्वक विचार करण्यासाठी एक आयोग नेमला। जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून आगा अली खान, हिंदू जमीनदारांचे प्रतिनिधी म्हणून राजा मानसिंग आणि ईस्ट इंडिया कंपनीचे इंग्रज प्रतिनिधी असे 3 जण ह्या कमिशनवर बसले। त्यांनी निर्णय असा दिला की ह्या जागेवरती मशीद अजिबात नव्हती, मात्र हा निर्णय मुस्लिमांना मान्य नव्हता। यानंतर राजकुमार जे दत्त सिंग आणि पंडित भवानी दत्त यांच्यात अमीर अलीच्या सैन्याशी रोणाही गावी लढाई झाली। त्यात अमीर अलीच्या सैन्याचा पराभव झाला। पुन्हा एकदा राम जन्मभूमीवर हिंदूंचा अधिकार प्रस्थापित झाला। 1857च्या स्वतंत्र युद्धात सुद्धा हिंदू आणि मुस्लिम एकत्रपणे लढले। सर्व प्रजेने बहादूर शाह जफर यांना सम्राट म्हणून घोषित केलं। अयोध्येचा राजा देवी बख्श सिंग, गोंडा नरेश, त्याचप्रमाणे विद्रोही नेता अमीर अलीने सुद्धा हिंदूंच्या बरोबर इंग्रजांविरुद्ध लढा उभा केला। हिंदू मुस्लिम यांच्या ऐक्यामुळे बहादूर शाह जफर आणि अमीर अली यांनी फरमान काढून आपल्या हिंदू भावांना त्यांची हक्काची जमीन मंदिरासाठी परत द्यावी असे फरमान काढले। हिंदू आणि मुस्लिम आता एकत्र होत आहेत या बातमीनं इंग्रजांमध्ये घबराट पसरली। त्यांना असं वाटलं की आता भारतातून इंग्रजांचा अंत होणार। दुर्दैवानं 1857चं स्वतंत्र युद्ध असफल झालं। हिंदू मुस्लिम एकतेला आणि मंदिर मशीद निवाड्याला तिलांजली देण्यात आली। यात पुढाकार घेतलेल्या अमीर अली आणि बाबा रामचरणदास यांना 18 मार्च 1857 रोजी कुबेरटीला या गावी जाहीररित्या फाशी दिली गेली। अशा प्रकारे राम मंदिरासाठी एकूण 76 लढाया या ढाली तलवारी, घोडे मैदान अशा लढल्या गेल्या। अशाच नवनवीन गोष्टी आणि महत्त्वाच्या फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।